खेळायला जाऊ काय? का बरं ग? तुझी शाळा नाही आहे का? नाही ना, मी शाळेत जाणार नाही आई. चल होय, आपल्या बाबाला विचार, मोठी आणि तिथं शाळेत ना जाणार. नाही ना, मी शाळेत जात नाही ना, मी खेळायला जाते नाही. हो म्हटलं ना. चल हो तिकडे. शाळेत नाही जात नेहमीच म्हणून जाते. बाबा, बोल चिमणे. मी खेळायला जाऊ का बाबा? नाही बेटा, जा ना. नाही ना, मी शाळेत जात नाही बाबा, मी खेळायला जाते ना. नाही ना बेटा, शेताची कामं करावं लागते नाही तर. नाही नाही, मी शाळेत जाणार नाही, मी खेळायला जाईल. बघ चिमणे, तू शिकली तर तुला कुठे शाळेत जावं म्हणजे चांगली होती तुझी प्रगती. बरं. हे आभाळ देवा, तुला पडला का उसाळीचा? हे पाऊस देवा, सारी सुकून गेली माझी काळी आई आणि बाबा. पोटाला नाही भाकर, नाही आम्हाला कुणाचा आधार. आम्ही झालो निराधार. हे पाऊस देवा, कधी फुटणार तुला पाझर? कधी बरसणार धोधो, कधी बरसणार धोधो. ओ काका, आई 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 कोणी सार थोर नाही,
तुम्ही द्याल ना आबा? ए चिमणी, तुझं काय गं मध्ये मध्ये? हो बाजूला. नाही आबा, मला पाहिजे आबा. ए चिमणी, हो बाजूला. अरे पोरांनो, चिमणी तुला पण देते आणि तुला पण देते पोरा. बघा आबा, तू म्हटलं होतं देणार म्हणून. हो, भांडू नका, भांडू नका. मला पण पाहिजे. हो म्हणायला काय करते? मोठे आले तिथं जहांगी. तिथं एक वेळचं बोलायला खायला हवं नाही आणि भेट वस्तू देतो म्हणतात. चला रे लेकरांनो, या बरं पटापट. लय येणार झाली. जा, जा, जा. देणार ना बाबा नक्की? बाबा नक्की? मला पण पाहिजे बाबा. मला पण पाहिजे बाबा. हो बेटा, देते. बसले. तू मला ठाऊक हाय का नाही? आपली घरची पहिलीच हालाकीची आहे आणि पोरांना भलती हलती आस लावून ठेवता आणि काही उलट सुलट मोठी वस्तू मागितली तर आपण कुठून द्यायचं. तू कशाला चिंता करते? बघते मी कुठून भेटेल का तर. जा, जाऊन झोप. पहिले सावकाराचं एवढं मोठं कर्ज आहे आणि तुम्ही भेटूच तुम्ही. काळजी करू नको. जा. माझी शेती यावर्षी पाऊस नाही, पाणी नाही, कसं करायचं? तुझी कशी म्हणतात शेती? कशी पण तशीच आहे. पाऊस नाही, पाणी नाही, सोयाबीन गेलाय, कापूस झाला नाही, दुष्काळ पडला ना. कुठला दुष्काळ पडला? तुला माहित होतं का या गोष्ट? काय? त्या सूर्याच्या बापाने का कशी घेतली म्हणते? बरं आहे, पाऊस सावकाराचा कर्ज होता ना. ये माझ्या आला का माझ्या? बऱ्याच दिवसानं आला माझ्या. ये काय म्हणताय? कसं काय केलं? आलो असंच फिरता फिरता तुमच्याकडे. हो, माहित झालं. 2 दिवस झाले. याच्या सूर्याच्या बापानं फाशी घेतली म्हणते. तर लय वंगाड झालं त्याचं, लय वंगाड झालं. हो, खूप वाईट झालं. हा. खूप वाईट झालं. अरे, एक विचारू का? मला नड पडली. तर माझ्या पोराचा वाढदिवस आहे. तर तो म्हणते काहीतरी भेट वस्तू पाहिजे म्हणते. तर थोडे बहुत पैसे भेट तर बरं होईल बा. तुझी परिस्थिती तशी आमची परिस्थिती. यावर्षी पाऊस नाही, काही नाही, कोरडा वावर आहे आणि पूर्ण सोयाबीन जळून गेलं. पूर्ण सोयाबीन नाही का वाळून गेलं. बैल घातले, काही पीक झालं काही नाही तर दिले असते. तुम्ही देता का? काय बाबा, माझी पण परिस्थिती तशीच आहे. असं करणं माझ्या थोडस सावकारालाच विचारू पाहिजे ना. देईन का? जाते आता शाहूकाराकडे, काय म्हणते तर बघतो आता. हो. हॅलो 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 शाहूकार, शाहूकार, कोण आहे रे तिकडे? जरा बघ बरा.
सावकार. राम 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 राम. काय कसं काय म्हणते महाद्या? कसं काय येणं केलं रे तू? सावकार 2 दिवस झाले पोरं उपाशी आहे आणि पोटाला भाकर नाही आहे. पोरग म्हणते वाढदिवस करायचा आहे, तर थोडे बहुत पैसे असेल तर द्या ना सरकार. काय पैसे? द्या ना तुला सरकार. तर नाही त्याचं काय रे? द्या ते ना. कोण देणार? द्या ना सावकार, द्या ना. नाही नाही जमणार नाही. द्या ना. चल निघ इथून. द्या ना. चल निघ. द्या ना. नाही. अरे तुला त्याला तुला बाप देणार आहे का? पैसे झाडाला लागतात? नाही नाही जमणार नाही. काढा रे याला बाहेर. उगाच सांडून खाण्याची संगत खोट्याची काढू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गरज सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा आणि सारखाचा काळजी रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे. बाबा मला भेट वस्तू पाहिजे. बाबा मला भेट वस्तू पाहिजे. जुना त्याला कोण देईल रे? तुझा बाप. तुझा बाप त्या सुरेच्या बाबांना म्हणे आत्महत्या केली. त्या सुरेच्या बाबांना आत्महत्या केली. सावकाराचं कर्ज होतं म्हणे त्याच्यावर. सावकाराचं कर्ज. बाबा मला पण पाहिजे. बाबा मला पण पाहिजे. बाबा बाबा बाबा. तुटले सारे आधार, जन्म सारा झाला बेजार. तुटले सारे आधार, जन्म सारा झाला बेजार. मन झाले अधीर, जीवावर थोडा धीर, काळ सारा अंधार. चला ना चला घ्या घेऊन या चला. हो हो घेऊन या घेऊन या. या आत्महत्या चालू आहे. चला या या घेऊन या. वेळ झाला बोला. धनी अव धनी 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 अव धनी धनी
असंच तरी होतं ग. बाई, 7 जन्माचं मी तुला वचन दिलं होतं, पण अर्ध्यातच सोडून चाललो. तुझा धनी, तुझा बाबा, आम्हाला सोडून नाही जायचं. मी तयार आहे. तुम्ही सांगा, आम्ही जगायचं की नाही? सरकार शेपूट हलवून मस्त जमली, पण पाठीवरचा बगडा उडाला नाही आणि आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही. कोरड्या आभाळासारखे तसे पांढऱ्या कपाळाने बायका, जशी 3 लाखाची लेकरं, जशी माळ्यावरची जनावरं, या गावावर कुणाचीच नजर गेली नाही का? म्हणून म्हणतो, शिकलो नसतं तर आयुष्यभर, म्हणून म्हणतो शिकलो नसतं तर देवाचा कोप समजून आयुष्यभर अंधारात राहिलो असतं, आयुष्यभर अंधारात राहिलो असतं. अरे वा सरकार, तुमच्या ह्या लाल दिव्याच्या गाडीला माझ्या शेतकऱ्याच्या दोन्ही हाताचा सलाम. अशी कोचिड्यासारखी सारखं अशी पुजगावण्यासारखी उभे आहे सरकार, पुजगावण्यासारखी उभे आहे सरकार. आभाळ वाटतं जसं दुष्काळाचं स्वरूप बनत चाललंय, आभाळ वाटतं दुष्काळाचं स्वरूप बनत चाललंय आहे. शेतवाडी बांधून झोपी गेला आहे सरकार, शेतवाडी बांधून झोपी गेला आहे सरकार. देशमाळा सत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे सरकार, देशमाळा सत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे सरकार. शाळेमध्ये खिचडीसाठी जाणारी 2 लेकरांची घास चोरून त्याच्या बापाला जगण्याची लाज वाटावी की अभिमान.